येथील स्विमिंग ग्रुपच्या वतीने 10वी आणि 12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला आहे। हल्लीच्या काळात शिक्षणाची पाळेमुळे ग्रामीण भागातही खोलवर रुजत आहेत। आजच्या स्पर्धात्मक युगात शिक्षण आणि अभ्यासाचं महत्त्व विद्यार्थ्यांना कळत आहे। ही नक्कीच आनंदाची बाब आहे। अक्कलकोटसारख्या राज्याच्या सीमावर्ती भागात पूर्वी जेमतेम विद्यार्थीच 10वी-12वीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करायचे। आता काळ बदलला, विद्यार्थ्यांची मानसिकताही बदलली। विविध शैक्षणिक उपक्रम राबवून होतकरू, गरजू परंतु हुशार विद्यार्थ्यांना नेहमीच सहकार्य करून विद्यार्थ्यांच्या या सकारात्मक मानसिकतेला बळ देण्याचे काम नगरसेवक महेश इंगळे करत आहेत। श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान संचलित कैलासवासी कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालय व श्री स्वामी समर्थ शिशु विकास मंदिर याचे हे उत्तम उदाहरण आहे। दरवर्षी स्विमिंग ग्रुपच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचेही आयोजन करण्यात येते। या माध्यमातून स्विमिंग ग्रुपच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या सन्मानामुळे अक्कलकोटमधील शिक्षण क्षेत्राला उज्ज्वल भविष्य असल्याचे मनोगत प्राध्यापक प्रकाश सुरवसे यांनी व्यक्त केले। नुकतेच निकाल लागून 10वी-12वी परीक्षेत घवघवीत यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा स्विमिंग ग्रुपच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी प्राध्यापक प्रकाश सुरवसे बोलत होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी स्विमिंग ग्रुपचे संस्थापक व नगरसेवक महेश इंगळे यांच्या हस्ते श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। यावेळेस 10वी-12वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। गुणवंत विद्यार्थ्यांना भरघोस यश संपादन केल्याबद्दल स्विमिंग ग्रुपच्या वतीने ग्रुपचे संस्थापक व श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे आणि मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सन्मानचिन्ह, श्री स्वामी समर्थांचे कृपा वस्त्र प्रसाद देऊन सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वनाथ देवरमनी यांनी केले, तर आभार युवा नेते प्रथमेश इंगळे यांनी मानले।